नमस्कार. मी प्रणवी. 2 दिवसापूर्वी माझ्या घरी आमचे एक नातेवाईक आले. त्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांच्या एका मित्राचं नाव एका गुन्ह्याच्या प्रकरणात आलं आहे. त्यांचं म्हणणं होतं, की त्यांच्या मित्राचं या गुन्ह्याशी काही एक संबंध नाही. आता एफ-आय-आर झाली, चार्जशीट सुद्धा दाखल झाली आणि प्रत्येक तारखेला त्यांना त्या कोर्टात हजर राहावं लागतं. मग त्यांचं नाव या प्रकरणातून काढता येईल का? हा प्रश्न फक्त त्यांचाच नाही, अनेक लोकांच्या मनात असतो. म्हणूनच आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. एफ-आय-आर किंवा चार्जशीटमध्ये नाव आलं म्हणजे ती व्यक्ती दोषी ठरली असं अजिबात नाही. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्पष्ट बाजू मांडण्याचा आणि निष्पक्ष सुनावणीचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध पुरेसा पुरावा नसेल, तर प्रकरणाच्या टप्प्यानुसार डिस्चार्ज मागण्याचा पर्याय उपलब्ध असू शकतो. तसेच काही योग्य प्रकरणांमध्ये जर उपलब्ध कागदपत्रांवरून त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा उभाच राहत नसेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू ठेवणं कायद्याचा गैरवापर ठरत असेल, तर उच्च न्यायालयात कारवाई रद्द करण्याची मागणी करता येऊ शकते. मात्र हे प्रत्येक प्रकरणात लागू होत नाही. न्यायालय प्रत्येक प्रकरणातील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर कागदपत्रांचा स्वतंत्रपणे विचार करूनच निर्णय घेतात. म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती अशाच परिस्थितीत असाल, तर घाबरून जाऊ नका. सोशल मीडियावरील अपूर्ण माहिती किंवा कोणाच्या नुसत्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या आणि कायद्यानुसार योग्य उपाययोजना करा. कारण आरोप होणं आणि दोषी ठरणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अशाच कायदेशीर माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.